गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पर्यावरणाचे जतन करण्यासाठी वृक्षारोपण करावे व समतोल राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत किंवा परिसरात एक तरी झाड लावून त्याची जोपासना करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्राचार्य व्ही.जी. जाधव यांनी आपल्या शाळेतील वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थ्यांना आवाहन केले। दिंडोरी तालुक्यातील बी.के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजारामनगर कादवा कारखाना येथे 2 वर्षांपूर्वी येथील शिक्षकांनी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी जे विद्यार्थी 5वी इयत्तेत शिकत होते ते आज 7वीला आहे। त्या सर्व विद्यार्थी यांनी आज 2 वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाला औक्षण केले आणि दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी पर्यवेक्षिका श्रीमती कावळे, टी.पी. कावळे, श्रीमती व्ही.जे. दिघे, श्रीमती एस.आर. डोखळे, श्रीमती जाधव, एस.एस. जाधव, प्रदीप नवले आदी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जाणीव व्हावी, वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे व त्यांच्या निसर्गाचे संस्कार व्हावे म्हणून लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी गौरी कावळे, अंजली काळोगे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी प्राचार्य जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पर्यावरण हे जोपासले पाहिजे। झाडे ही नुसती लावून चालणार नाही तर ते जोपासले पाहिजे। झाडे जगवा ही चळवळ झाली पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याने लावली पाहिजे असे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश सलादे यांनी मानले। माझे नाव अंजली मंगेश काळोगे, शाळेचे नाव बी.के. कावळे विद्यालय राजारामनगर। आम्ही झाड 2 वर्षापूर्वी लावलं होतं 10 सप्टेंबरला। आज याचा दुसरा वाढदिवस आहे आणि आम्ही याला दिलेलं नाव म्हणजे सिया। माझे नाव गौरी गोरक्षनाथ कावळे, शाळेचे नाव बी.के. कावळे विद्यालय राजारामनगर। आम्ही हे झाड 2 वर्षापूर्वी लावले होते। श्री सलादे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या झाडाचा दुसरा वाढदिवस आहे आणि आम्ही जेव्हा हे झाड लावलं तेव्हा आम्ही 5वीत होतो, आता आम्ही 7वीत आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।